MST CET 2026-27 तर जेही विद्यार्थी 12वीला असेल ज्यांनाही PCB ग्रुप आणि PCM ग्रुप जर हे फॉर्म भरायचे असेल तर त्या विद्यार्थ्यांनी आपले जे फॉर्म आहे लवकरात लवकर फिल करावे, कारण की जी फॉर्म भरण्याची जी डेट होती म्हणजे लास्ट डेट ही वाढलेली नाही आहे आणि लास्ट डेट काय आहे हे सुद्धा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवून आपले जे फॉर्म आहे फिलअप करायला पाहिजे। तर बघू शकता MST CET 2026-27 PCB आणि PCM ग्रुप दोन्ही ग्रुपचे जे फॉर्म आहे यांची जी लास्ट डेट आहे ही 12/2/2026 देण्यात आलेली आहे। म्हणजे विद्यार्थ्यांकडे आजपासून 3 दिवसाचा वेळ आहे। ज्यांचेही फॉर्म भरायचे बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म भरून सबमिट करा, कारण की जर डेट वाढली नाही तर तुमचं 1 वर्ष हे वाया जाऊ शकते। त्यानंतर तुमची जी एक्झाम डेट असणार आहे हे सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे। यामध्ये 2 अटेम्प्ट होणार आहे। एक अटेम्प्ट होणार आहे तुमचा पहिला हा एप्रिलमध्ये, दुसरा होणार आहे तुमचा मे महिन्यामध्ये। तर ज्यांनी एक अटेम्प्टसाठी फॉर्म भरलेला असेल त्यांची 11/4/2026 ते 26/4/2026 म्हणजे या टाईम पिरियडमध्ये तुमची एक्झाम कधीही होऊ शकते। सेकंड अटेम्प्ट भरला असेल 10/5/26 ते 17/5/2026 या टाईम पिरियडमध्ये तुम्ही सेकंड अटेम्प्ट देणार आहात। तर ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचे बाकी असेल लवकरात लवकर फॉर्म भरा, कारण की 12 तारीख लास्ट डेट आहे आणि तुमची एक्झाम डेटसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे। त्यामुळे वेळ न करता लवकरात लवकर आपले फॉर्म भरा, कारण की साईडमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येणे सुरू झालेले आहे, कारण की भरपूर जे विद्यार्थी आहे फॉर्म भरायचे बाकी आहे। 3 दिवसाचा वेळ बाकी आहे। 3 दिवसाच्या आत तुम्हाला तुमचे फॉर्म भरायचे, कारण एक्झाम डेट ही फिक्स आहे तुमची। त्यामुळे 11 तारखेपासून तुमची एक्झामसुद्धा सुरू होणार आहे। फॉर्म भरल्यानंतर जी हॉल तिकीट असणार आहे ती कशी डाउनलोड करायची, बाकीसुद्धा ज्या अपडेट असणार आहेत त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।